नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस. तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत गाईस. अगदी अप्रतिम असा हा ढोकळा बनवून तयार होतो. जर तुम्ही या पद्धतीने ढोकळा बनवला तर तुमची रेसिपी कधीच बिघडणार नाही. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गाईस, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, इथे एका वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करून घ्या. एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. 1 चमचा लिंबू सत्व टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा मीठ टाकून घेऊयात आणि साधारणतः 2 चमचे आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे. आता हे जे सर्व साहित्य आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गाईस, ज्यावेळेस तुम्ही लिंबू सत्व आणि साखर घ्याल किंवा मीठ घ्याल तर चमचा असं खूप जास्त गच्च भरून नाही घ्यायचा, लेवल करून घ्यायची आहे चमच्यावरती. 1/4 टेबलस्पून इतकी हळद टाकूयात. हळदीचं प्रमाण 1/4 टेबलस्पूनच असलं पाहिजे, जास्त झालं तर ढोकळ्यावरती डाग पडतात. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 2 वाटी, ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी बेसनाचं पीठ चाळून वापरायचं आहे. न चाळता बेसनाचं पीठ घ्यायचं नाही. जेवढं बेसनाचं पीठ बारीक तुम्ही दळून आणलेलं असेल ढोकळा तितका सॉफ्ट स्पॉन्ज आणि जाळीदार बनेल. आता याला व्यवस्थित असं एकाच डायरेक्शन क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं आहे आणि याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गाईस, थोडंसं पाणी आपण यामध्ये स्टार्टिंगला कमीच वापरलेलं आहे, जेणेकरून यामधले जे गुठळे आहेत ते फोडण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. मिक्स करण्यासाठी तुम्ही विक्सचा देखील वापर करू शकता. गाईस, बॅटर थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे आपण यामध्ये 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी टाकायचं आणि लगेचच फास्ट याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पाणी टाकल्यावरती अशी एकदम पातळ व्हाईट लेअर आपल्या बॅटरला आलेली आहे. याचा अर्थ आपला जो ढोकळा आहे तो परफेक्ट होणार आहे. आता आपण याला साधारणतः 10 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. पण त्याआधी आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. गाईज, ॲक्च्युली हे जे तेल आहे ते आपण पाण्यातच टाकणार होतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं. 2 ते 3 चमचे तेल टाकायचं, मिक्स करायचं, 10 मिनिटासाठी ठेवायचं. 10 मिनिटानंतर आपल्याला एक पातळ लेअर करून घ्यायची आहे. चमच्यावरती 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. खूप जास्त प्रमाणात सोडा टाकू नका. सोडा टाकल्यावरती मिक्स करून घ्यायचं फास्ट आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि असा कपडा बांधून यावरती झाकण ठेवायचं आहे. स्लो फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे गाईस, तो मी साधारणतः 20 मिनिटं वाफवून घेतलेला आहे. ढोकळा आपला परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे. थोडंसं झाकण ठेवून याला थंड होण्यासाठी ठेवूयात, म्हणजे याची वरची जी लेअर आहे ती सुकणार नाही. आणि गाईज, साधारणतः 5 ते 10 मिनिटांनंतर ढोकळा जो आहे तो कट करून घ्यायचा. गाईज, तुम्हाला कट करताना जाणवत असेल की ढोकळा आपला किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा बनवून रेडी झालेला आहे. खूपच साधी सोपी पद्धत आहे गाईज. घरच्या घरी तुम्ही या पद्धतीने खमंग ढोकळा बनवू शकता. आता यावरती आपण मस्त फोडणी टाकूयात. फोडणीमध्ये तेल, मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. नॉर्मल फोडणी बनवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर फक्त तेलाची देखील बनवू शकता, पण मी यामध्ये पाण्याचा देखील वापर केलेला आहे. गाईज, या पद्धतीने हा ढोकळा तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.